नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीविषयी अतिसंभाव्य प्रश्नसंच पाहणार आहोत। तर ही व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून टिंबटिंब यांना ओळखले जाते। तर ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक दुसरा, भारतातील पहिले ई कोर्ट कोठे स्थापन झाले? तर ऑप्शन क्रमांक 1, हैदराबाद या ठिकाणी भारतातील पहिले ई कोर्ट स्थापन झाले। प्रश्न क्रमांक तिसरा, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा ही कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, सविनय कायदेभंग या आंदोलनाशी महात्मा गांधी यांची दांडी यात्रा संबंधित आहे। प्रश्न क्रमांक चौथा, विजेच्या दिव्यामध्ये कशाची तार असते? तर ऑप्शन क्रमांक 2, विजेच्या दिव्यामध्ये प्लॅटिनमची तार असते। प्रश्न क्रमांक 5वा, भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, NH 44 हा भारताचा सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 6वा, वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4, अण्णाभाऊ साठे हे वारणेचा वाघ या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 7वा, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी पुढीलपैकी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 1, मुंबईचे नागरिकांनी ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली। प्रश्न क्रमांक 8वा, दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, वहिदा रहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार 2023 प्रदान करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 9, कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3, बांबू या वृक्षाचा वापर हा कागद बनवण्यासाठी केला जातो। प्रश्न क्रमांक 10वा, महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, सातारा या ठिकाणी महाबळेश्वर हे पर्यटन आहे। प्रश्न क्रमांक 11, इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हरियाणा या राज्यामध्ये इतिहासातील 3 प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर आहे। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणता ग्रंथ हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, सुधारक हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला नाही। तर मित्रांनो, सुधारक हा ग्रंथ गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 13, भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, भारतातील उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रपती यांच्याद्वारे भारतातील उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती केली जाते। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी ही उतार दरीतून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्रातील तापी ही नदी उतार दरीतून वाहते। प्रश्न क्रमांक 16, दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, दरवर्षी 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात येत असतो।
प्रश्न क्रमांक 17, मुरली श्रीशंकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, उंच उडी या खेळाशी मुरली श्रीशंकर हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 18, भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख कोण बनले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, संजय जसजीत सिंग हे भारतीय नौदलाचे नवीन उपप्रमुख बनले आहे. प्रश्न क्रमांक 19, हिरा व ग्राफाईट हे कोणत्या मूलद्रव्यापासून बनलेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 2, कार्बन या मूलद्रव्यापासून हिरा व ग्राफाईट हे बनलेले असतात. प्रश्न क्रमांक 20, स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2, ताराबाई शिंदे हे स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 21, पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीची नागरिकत्व कोणत्या कलमामध्ये वर्णन केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, कलम 6 या कलमामध्ये पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व वर्णन केले आहे. प्रश्न क्रमांक 22, CUP हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, संगणक यांच्याशी CUP हे नाव संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23, हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जर्मनी आणि पोलंड या 2 देशाशी हिडनबर्ग ही रेषा संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी टिंबटिंब यास आद्यक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, वसुदेव बळवंत फडके यांना आद्यक्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 25, स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून खालीलपैकी कोणाचा नाम उल्लेख कराल? तर ऑप्शन क्रमांक 1, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वातंत्र्य भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून ओळखले जाते किंवा नाम उल्लेख केला जातो. प्रश्न क्रमांक 26, संगणकामध्ये खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, प्रिंटर हे संगणकामध्ये इनपुट डिव्हाइस नाही. प्रश्न क्रमांक 27, भारत छोडो आंदोलनाची खालीलपैकी कोणत्या ठिकाणापासून सुरुवात झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई या ठिकाणापासून भारत छोडो आंदोलनाची सुरुवात झाली होती. प्रश्न क्रमांक 28, अजीवनसत्वाच्या अभावामुळे पुढीलपैकी कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, रातआंधळेपणा हा रोग अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. प्रश्न क्रमांक 29, राजा राम मोहन रॉय यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 4, ब्राह्मो समाज या संस्थेची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केली. प्रश्न क्रमांक 30, टच स्क्रीन मॉनिटर हे खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडते? तर ऑप्शन क्रमांक 3, टच स्क्रीन मॉनिटर हे इनपुट आउटपुट डिव्हाइस या प्रकारामध्ये मोडते. प्रश्न क्रमांक 31, पक्षी घरटे बांधत आहेत या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, पक्षी घरटे बांधत आहे या वाक्यातील काळ चालू वर्तमान काळ आहे. प्रश्न क्रमांक 32, फूल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, फूल या शब्दाचा समानार्थी शब्द लता हे नाही.